हाय हॅलो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे शुक्रवार आणि वाजले आहे दुपारचे 1 आणि खूप भूक लागलेली आहे. तर आता आपण घरी जाऊन बनवूया चिकन पुलाव. तर चला बघूया कशा प्रकारे बनतो तो चिकन पुलाव. चिकन पुलाव बनवण्यासाठी गॅसवरती आपण कुकर ठेवलेला आहे आणि आत्ता कुकरमध्ये घालून घेणार आहे तेल. अगोदर गॅस ऑन करूया. तर एक उबळी तेल घातलेलं आहे आणि चिकन पुलावमध्ये तेल जास्त असलेलं पुलाव खूप छान होतो, सुटसुटीत होतो. तर आता मी 3 उबळी तेल घालणार आहे. तर आपले 3 उबळी तेल घालून झालेलं आहे. त्यानंतर आता आपण गॅस कमी करूया तेल तापल्यानंतर आणि त्यामध्ये घालूया जिरं. 2 चमचे जिरं घातलेलं आहे आणि त्यानंतर खडे मसाले, काळी मिरी, चक्री फूल, मोठी इलायची, हिरवी इलायची, तेजपत्ता, दालचिनी आणि लवंग. तर हे सर्व अख्खे मसाले आपण तेलामध्ये परतून घेऊया. 1च मिनिट आपल्याला मसाले परतायचे आहेत आणि त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेला कांदा. 2 मोठे कांदे घेतलेले आहेत आणि ते बारीक चिरून घेतलेले आहे. आणि त्यानंतर आता आपण कांदा छानपैकी परतून घेणार आहोत. खडे मसाले आणि कांदा आपण छानपैकी परतून घेऊया गोल्डन कलर येईपर्यंत. तर आपला कांदा अर्धवट परतत आलेला आहे तोपर्यंत आपण वाटण वाटून घेऊया. वाटण्यासाठी घेतलेली आहे हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे. आणि आता कांदा पण छानपैकी परतून घेऊया. त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत एक मोठा बारीक चिरलेला टॅमॅटो. कांदा परतून झाल्यानंतर तर आता आपण टॅमॅटो घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण टॅमॅटो पण छानपैकी परतून घेणार आहोत. आता आपण त्यात मीठ घालून घेणार आहोत अगोदर. चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर मी अर्धा किलो चिकन आणि अर्धा किलो तांदूळ यांचा पुलाव बनवणार आहे. तर त्यासाठी मी 3 चमचे मीठ घातलेलं आहे आणि 1 चमचा हळद घालणार आहे. आणि आता हे छानपैकी परतून घेणार आहे तेलामध्ये. त्यानंतर आता मी स्वच्छ धुवून घेतलेला अर्धा किलो चिकन घालून घेणार आहे. स्वच्छ धुवून आणि निथळून घेतलेला आहे आणि आता हे पण छान आपण परतणार आहोत कुकरमध्ये. चिकनला स्वतःचं पाणी आणि तेल सुटेपर्यंत परतायचं आहे. तर आता आपलं चिकन परतत आलेलं आहे. तर आपण त्यामध्ये वाटण जे हिरवी मिरची आणि खोबरं, लसूण, अद्रक याचं वाटण होतं ते भरडा केलेला आहे त्याचा. जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाडा पण नाही. तर आता ते घालून घेऊया. मिक्सरमधला सर्व मसाला काढून घेत आहे आणि आता आपण चिकन मसाल्यामध्ये छानपैकी परतून घेऊया. तर अशा प्रकारे साईडनी तेल सुटलेलं आहे आणि चिकननी स्वतःचं पाणी पण सोडायला सुरुवात केलेली आहे. तर अशा प्रकारे आपलं चिकन बघा खूप छानपैकी परतून झालेलं आहे. साईडनी तेल पण सुटलेलं आहे. आणि त्यानंतर आपण अर्धा किलो तांदूळ धुवून आणि अर्धा तास भिजत घातलेले होते. तर ते पण चिकनमध्ये घालून घेऊया.
आणि छानपैकी परतून घेऊया. व्यवस्थित मसाला लागला पाहिजे सर्व तांदळांना, अशा प्रकारे परतायचे आहेत. मिक्स करायचे आहेत तांदूळ आपल्याला. आणि आता ही बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे. कोथिंबीर पण छानपैकी मिक्स करूया. तुमच्याकडे पुदिना असला तर पुदिना घातला तरी चालेल. आता आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत. गरम पाणी घातल्यामुळे चिकन पुलावला टेस्ट खूप छान येते आणि भात पण एकदम व्यवस्थित सुटसुटीत होतो. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि त्यानंतर झाकण लावणार आहोत आपण. परत एकदा मिक्स करून घेऊया. झाकण लावून आपल्याला 3 शिट्ट्या करायच्या आहेत. 3 शिट्ट्यांमध्ये तांदूळ पण व्यवस्थित शिजतात आणि चिकन पण व्यवस्थित शिजतं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपली शिट्टीची तयारी होत आहे. आपल्याला 3 शिट्ट्या करायच्या आहेत. आमच्या मुलांना खूप घाई झालेल्या आहेत. रात्रीचे वाजलेले आहेत 9 आणि मम्मीचा कधी कुकरची शिट्टी होईल आणि कधी थंड होईल आणि कधी आम्ही खाणार, अशी घाई झालेली आहे. दोघंच्या दोघं पण टीव्हीच्या समोर बसलेले आहेत. तर आता कुकरला 5 मिनिटामध्ये शिट्टी होतेच. शिट्टीमधनं हवा यायला लागलेली आहे. एक शिट्टी झालेली आहे. अजून 2 शिट्ट्या करायच्या आहेत आणि गॅस बंद करायचा आहे आपल्याला. दुसरी पण शिट्टी झालेली आहे. आता आपली तिसरी पण शिट्टी होईल. आपली तिसरी पण शिट्टी झालेली आहे आणि आता आपण गॅस बंद करूया आणि कुकर थंड होण्याची वाट बघूया. कुकर थंड झालेला आहे. शिट्टीमधली सर्व हवा निघून गेलेली आहे. हे बघा, छानपैकी चिकन पुलाव तयार आहे. आणि तर या चिकन पुलाव खाण्यासाठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. तर चला, बाय.